सांगलीत परमपूज्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली देवाशी ज्योतिष वास्तु केंद्राचे उद्घाटन परमपूज्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी आणि ज्योतिषाचार्य चारुशीला कांबळे यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागे विजयनगर सांगली येथे संपन्न झाले। यावेळी देवाशीष ज्योतिष वास्तु केंद्राचे ज्योतिषाचार्य नेताजी माने, तानाजी माने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। परमपूज्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या शिष्य परिवारातील असलेले ज्योतिषाचार्य नेताजी माने आणि तानाजी माने या गुरुबंधूंचे परमपूज्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी विशेष असे त्यांच्या ज्योतिष आणि वास्तुबद्दलच्या सखोल ज्ञानाबद्दल कौतुक करून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने परमपूज्य ज्योतिषाचार्य भगरे गुरुजी यांना मानणारा मोठा भाविक वर्ग उपस्थित होता। मंडळी नमस्कार, मी पंडित अतुल शास्त्री भगरे। आज मी खरं तर सांगली नगरीमध्ये आलेलो आहे आणि याकडे येण्याचं कारणच असं आहे की इथले आमचे एक स्नेही आदरणीय नेताजी माने, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू आदरणीय तानाजी माने, या दोघं बंधूंनी मिळून आमच्या शास्त्राच्या निमित्ताने म्हणून एक अतिशय सुंदर असं कार्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्याच्या शुभारंभाच्या निमित्ताने माझं इथे येणं झालं। अतिशय आनंद वाटला आणि माने बंधूंबद्दल मला पहिल्यापासून एक प्रकारचा आदर होता किंवा आकर्षण होतं आणि त्यांच्याकडे कामाची जी पद्धत आहे ती मला समजून घेणं भाग होतं। त्याचं कारणच असं आहे की तुम्ही मला अनेक वर्षापासून ओळखतात, मी या शास्त्रामध्ये असल्यामुळे, पण प्रत्येकाच्या कामाची पद्धत भिन्न भिन्न आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपापलं कसब आणि आपापला अभ्यास या दोघांचा समन्वय करून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान करत असते। पण मात्र आपण जर सक्सेस रेशो बघितला तर माने बंधूंचा सक्सेस रेशो फारच उंचावलेला आहे आणि त्याला काय कारण असू शकेल, काय नेमका अभ्यास आहे हे देखील मला जाणून घ्यायचं होतं खरं तर। आणि म्हणून आज मी खरं केवळ आणि केवळ त्यांच्या प्रेमापोटी इथे आलो आणि मला खूप बरं वाटलं, म्हणजे मला अतिशय समाधानही वाटलं। आता एकूण परिस्थितीचा आपण विचार केला तर सामाजिक समरसता काय, राजकीय क्षेत्रासंदर्भात काय किंवा अन्य देशाच्या स्थितीबद्दल फार मोठा आणि गहन विषय आहे। पण मला असं वाटतं की आपण जसं म्हणतो ना, पिंडी ते ब्रह्मांडी, तसा तो प्रकार आहे। एक व्यक्तीची जी अडचण आहे तीच एका गावाची असते, तीच राष्ट्राची असते, तीच देशाची, तीच जगाची सगळीकडे असते। त्याच्यामुळे आज प्रत्येक व्यक्ती त्रासून गेलेला आहे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात, मग शारीरिक असो, आर्थिक असो, मानसिक असो, सामाजिक असो, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अडचणीतच आहे। आणि त्यामुळे अशी व्यक्तीच नाही की ज्याच्या जीवनात प्रश्नच नाही उरले आता, पण त्या प्रत्येक प्रश्नावर आपल्याला योग्य आणि समर्पक रीतीने उत्तर देऊन त्याला त्या अडचणीतून मार्ग काढता यावा किंवा त्या अडचणीतून त्याला बाहेर येता यावं, याच्यासाठी माने बंधूंचे जे काही कष्ट आहे, जे परिश्रम आहे, जी एकनिष्ठता आहे ती त्याला तोडच नाही आहे। म्हणजे मी बघितलं की आता कोणाबद्दल असं बोलणं चुकीचं आहे, पण ज्योतिष कार्यालयांमध्ये ज्या पद्धतीने कार्य चालतं, मनापासून सगळी जण कार्य करतात यात शंकाच नाही। पैसा हा विषय गौण आहे, पण मानेंकडे मी असं लक्षात आलं माझ्या की ते संबंधाला महत्त्व देणारे आहेत किंवा येणाऱ्या व्यक्तीच्या प्रश्नाला जास्त महत्त्व देणारे आहेत, त्या प्रश्नातून त्याला लवकरात लवकर कशा पद्धतीने बाहेर येता येईल, त्याची अडचण कशी दूर करता येईल याचा विचार करणारे आहेत। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज मी इथे आलो, पण मला इतकं धन्य वाटायला लागलं की एक अतिशय योग्य आणि उत्तम व्यक्तीकडे किंवा त्यांच्या कार्यक्रमामध्ये मला येता आलं आणि यापुढे देखील